माझे घर. आपण काय करतो, रोज घरामध्ये राहतो, वेगवेगळे आपल्या घरामध्ये खोली असतात, रूम्स असतात. तर त्या रूममध्ये, त्या खोलीमध्ये आपण कोणकोणत्या वस्तू ठेवतो याचा अभ्यास आज आपण माझे घर ह्या पाठामध्ये आपण करणार आहोत. तर चला मग पाहूया पाठक्रमांक 18 माझे घर. हाय स्टुडंट्स, पहा तर पाठक्रमांक 18 माझे घर. सुरुवातीला काय दिलेले आहे, 2 चित्रे दिलेली आहेत, वेगवेगळी चित्रे दिलेली आहेत. आता पहिल्या चित्रामध्ये पहा काय म्हटलेलं आहे, पहा, ओळखा, सांगा. आता पहिल्या चित्रामध्ये 2 रूम दाखवलेले आहेत, 2 खोल्या दाखवलेल्या आहेत. ही खोली आहे, ही पूर्ण कोणती आहे, स्वयंपाक खोली. आता स्वयंपाक खोलीमध्ये आपण कोणकोणत्या वस्तू ठेवतो, ह्या चित्रामध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू दिसत आहेत. इथे आहे फ्रीज, त्यानंतर आहे पहा मिक्सर आहे, गॅस आहे, त्यानंतर गॅसवरती काय ठेवलेलं आहे, तवा, कढई, त्यानंतर आहे कप दिसत आहे, डब्बा, सांडशी, विळी. हे सगळे काय आहेत की स्वयंपाक खोलीमधल्या ह्या सर्व वस्तू आहेत. फ्रीजवरती काय ठेवलेलं आहे, फुलदाणी ठेवलेली आहे, दिसतं ना आपल्याला चित्रामध्ये. फ्रीजवरती फुलदाणी आहेत, त्यानंतर प्लेट्स आहेत, चमचे, अशा वेगवेगळ्या वस्तू, उलथणे असेल, लायटर, तवा, गॅस, कढई, ह्या सगळ्या वस्तू आपण कुठे ठेवतो, ह्या सर्व वस्तू स्वयंपाक खोलीमध्ये. त्याला लागूनच दुसरी खोली दिसत आहे आपल्याला, कोणती आहे ही, ह्याला आपण काय म्हणतो, बाथरूम. आता बाथरूममध्ये कोणकोणत्या वस्तू असतात, इथं आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे, कोणतं दिसत आहे, मग, बादली दिसत आहे, वरती तर काय दिसत आहे, शॉवर आहे, टॉवेल आहेत, त्यानंतर इथं बेसन आहे. असं काय करत असतो, वेगवेगळ्या वस्तू ह्या आपलं कुठे ठेवत असतो, बाथरूममध्ये. स्वयंपाक खोलीतील वस्तू स्वयंपाक खोलीमध्ये ठेवतो, बाथरूममध्ये जे साहित्य लागतं त्या सर्व वस्तू आपण काय कुठे ठेवतो, तर बाथरूममध्ये ठेवत असतो. तर खालच्या चित्रामध्ये पहा, पुढे कोणतं चित्र दिसत आहे की हे चित्र आपल्याला चित्रामध्ये काय काय दिसत आहे, आई बसलेले आहेत, मुले काय करत आहेत, टी व्ही पाहत आहेत, आजोबा बसलेले आहेत, ते काय करत आहेत की फोनवरती बोलत आहेत. तर पहा ह्या सर्व वस्तू, ह्या व्यक्ती काय काय करत आहे, ह्यावरून आपल्याला समजते की हे कोणत्या खोलीतील चित्र आहे. हे आहे आपल्या बैठकीच्या खोलीतील, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, हॉलमधील. हॉलमध्ये आपण कोणकोणत्या वस्तू ठेवतो, तर शोच्या वस्तू असतील, टी व्ही, सोफा सेट, चेअर, खुर्ची, पंखा, फॅन, ह्या सगळ्या वस्तू आपण कुठे ठेवत असतो, वर्तमानपत्र, मोबाईल, टेबल, ह्या सर्व वस्तू आपण बैठकीच्या खोलीमध्ये म्हणजेच हॉलमध्ये ठेवत असतो. पुढे हे आहे सौरबंब, याला आपण काय म्हणतो, सौरबंब. ह्याचा वापर आपण पाणी गरम करण्यासाठी होतो. हे सूर्याच्या ऊर्जेवरून आपण ह्या पाण्याचा वापरतो, सौरबंब म्हणतात ह्याला. तर अशा प्रकारे आज आपण पाठक्रमांक 18 माझे घर या पाठाचा अभ्यास केला. पुढील भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासू. बाय.